गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आजच्या सेशनमध्ये आपल्याला आपले जे लर्निंग आउटकम आहेत ते इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील. आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटबद्दल बघतोय. पहिलं जे आपलं लर्निंग आउटकम आहे इट इज स्टेट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड वेस्ट. सेकंड आउटकम आहे स्टेट द इम्पॅक्ट्स ऑफ सॉलिड वेस्ट. आणि आपलं तिसरं लर्निंग आउटकम असणार आहे डिस्क्राईब इन्सिनरेशन, RDF अँड सॅनिटरी लँडफिलिंग. ठीक आहे, तर या 3 लर्निंग ऑब्जेक्टिव्ह जे आहेत याच्याबद्दल आपल्याला आजच्या सेशनमध्ये शिकायचं आहे. तर पहिल्यांदा आपण सॉलिड वेस्ट म्हणजे काय ते बघूयात. आपला घन कचरा जो तयार होतो त्याला आपण सॉलिड वेस्ट असं म्हणतोय. तर त्याचे 3 टाईप्स आहेत. पहिला जो टाईप आहे इट इज म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. आपल्या घरामधून जो कचरा तयार होतो, आपल्या दैनंदिन वापरानंतर वापरलेल्या वस्तू असतील किंवा खराब झालेल्या वस्तू असतील त्याच्यापासून जो कचरा तयार होतो त्याला आपण म्युनिसिपल सॉलिड वेस्ट असं म्हणतोय. दुसरा टाईप आहे बायोमेडिकल वेस्ट. ठीक आहे, किंवा त्याला मेडिकल वेस्ट असं म्हणतात. आणि तिसरा जो आहे तो आहे ई वेस्ट. त्याला आपण ई कचरा किंवा इलेक्ट्रॉनिक वेस्ट असं म्हणतो. ठीक आहे, तर सॉलिड वेस्टचे 3 टाईप्स आहेत. म्युनिसिपल सॉलिड वेस्ट, बायोमेडिकल वेस्ट आणि ई वेस्ट. तर आज आपल्याला बायोमेडिकल वेस्ट आहे याच्याबद्दल बघायचं आहे. ठीक आहे, तर इथं तुम्हाला काही पिक्चर्स दिसत आहेत. तर इथं वापरून झालेले मेडिसिन्स आहेत, बॉटल्स आहेत. ठीक आहे, त्यानंतर पाऊच असतील त्याचे. ठीक आहे, किंवा एक्सपायरी झालेले मेडिसिन्स, एक्सपायरी झालेले गोळ्या असतील, त्याचे रॅपर्स असतील. तर ह्या सगळ्यापासून जो कचरा तयार होतो त्याला आपण बायोमेडिकल वेस्ट असं म्हणणार. ठीक आहे, शॉर्ट फॉर्ममध्ये आपण त्याला BMW असं म्हणतात, बायोमेडिकल वेस्ट. द वेस्ट विच इज जनरेटेड फ्रॉम हेल्थ केअर फॅसिलिटीज ड्युरिंग डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट इज कॉल्ड बायोमेडिकल वेस्ट. तर ज्या हेल्थ केअर फॅसिलिटी आहेत त्याच्यामधून डायग्नोसिस करत असताना आणि ट्रीटमेंट करत असताना जो वेस्ट जनरेट होतो, जो कचरा तयार होतो त्याला आपण बायोमेडिकल वेस्ट असं म्हणणार. ठीक आहे, आता हे हेल्थ केअर फॅसिलिटीज कुठल्या कुठल्या आहेत किंवा हा बायोमेडिकल वेस्ट आहे तो कुठून कुठून तयार होतो ते आपण बघूयात. त्याला आपण सोर्सेस ऑफ बायोमेडिकल वेस्ट असं म्हणणार आहे. सोर्सेस ऑफ बायोमेडिकल वेस्ट कोणते कोणते सोर्सेस आहेत बघा. हॉस्पिटलमधून हा बायोमेडिकल वेस्ट तयार होतो. क्लिनिक्स आहेत, त्यानंतर पॅथॉलॉजिकल लॅब्स आहेत. ठीक आहे, त्यानंतर ब्लड बँक्स आहेत, नर्सिंग होम आहेत. ठीक आहे, त्यानंतर मॉर्चरीज आहेत, फ्युनरल सर्व्हिसेस आहेत, त्यानंतर डेंटल क्लिनिक्स आहेत आणि ॲनिमल रिसर्च सेंटर आहेत. सो ऑल दीज आर सोर्सेस ऑफ बायोमेडिकल वेस्ट. याच्यामधून काय होतो, बायोमेडिकल वेस्ट हा जनरेट होतो किंवा तयार होतो. ठीक आहे, आता हा जो बायोमेडिकल वेस्ट आहे हा किती प्रमाणामध्ये तयार होतो किंवा तो कसा आहे ते आपण बघूयात. तर आपल्या देशामध्ये इन इंडिया आपल्याला एका बेडमागं पर बेड 1 ते 2 किलो हा बायोमेडिकल वेस्ट काय होतो, जनरेट होतो. जनरेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट इन इंडिया इज अबाउट 1 to 2 kg पर बेड पर डे. ठीक आहे,
मग तुम्ही विचार करा असे किती बेड्स असतील, किती हॉस्पिटल्स असतील, किती नर्सिंग होम असतील. ठीक आहे. तर तुम्ही जर ओव्हरऑल इस्टिमेट काढलं तर जवळपास 484 टन बायोमेडिकल वेस्ट एका दिवसामध्ये आपल्या देशामध्ये तयार होतो. आणि त्याच्यापैकी फक्त 447 टन जो बायोमेडिकल वेस्ट आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते, त्याचं डिस्पोजल केलं जातं. ठीक आहे. आउट ऑफ 484 टन्स ऑफ बायोमेडिकल वेस्ट विच इज जनरेटेड पर डे इन इंडिया. ठीक आहे. त्याच्यापैकी 447 टन जो आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते. आता हा जो बायोमेडिकल वेस्ट आहे याच्यामध्ये नॉन हजार्डस वेस्ट आहे, जो धोकादायक नाही आहे, तो किती आहे? अबाउट 75 to 90%. ठीक आहे. आणि जो राहिलेला 10 to 25% वेस्ट आहे, इट फॉल्स अंडर कॅटेगरी ऑफ हजार्डस बायोमेडिकल वेस्ट. तो काय आहे? आरोग्यासाठी धोकादायक आहे. हजार्डसमध्ये त्याचे आपण 2 टाईप्स करणार आहे. पहिला आहे इन्फेक्शियस बायोमेडिकल वेस्ट. ठीक आहे. आता हा किती आहे? साधारणतः 15 ते 18% इन्फेक्शियस बायोमेडिकल वेस्ट आहे. तर त्याच्यामध्ये शार्प म्हणजे ब्लेड्स असतील, निडल्स असतील. ठीक आहे. ज्याला शार्प एजेस असतात त्याच्यापासून आपल्याला इंजुरीज होऊ शकतात असे. त्यानंतर नॉन शार्प आणि लिक्विड वेस्ट म्हणजे औषध असतील. तर हे इन्फेक्शियसमध्ये. अदर हजार्डस जे आहेत 5 to 7%. तर याच्यामध्ये बघा रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट आहे. त्यानंतर डिस्कार्डेड ग्लास, फुटलेले काय असतील औषधं, बाटल्या वगैरे. केमिकल वेस्ट आहे, एक्सपायर झालेले औषध असतील. ठीक आहे. आणि ॲश आहे. तर हे अदर हजार्डस वेस्टमध्ये येतं. तर साधारणतः बायोमेडिकल वेस्टचं आपण नॉन हजार्डस आणि हजार्डस असं 2 कॅटेगरीमध्ये क्लासिफिकेशन करतो आहे. हजार्डसचं परत इन्फेक्शियस आणि अदर हजार्डसमध्ये क्लासिफिकेशन करतो आहे. ठीक आहे. आणि ते कोणते कोणते आहेत ते पण आपण बघितलं. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया आपण कंपोजिशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट. हे जे बायोमेडिकल वेस्ट आहे त्याचं कंपोजिशन कसं आहे? तर साधारणतः जे शार्प बायोमेडिकल वेस्ट आहे ते 1.73%, ग्लासच्या स्वरूपामध्ये असणार आहे ते 6.16%. ठीक आहे. पेपरच्या स्वरूपामध्ये आहे 11.6%. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लास्टिक आहे बघा 40.28%, सर्वात जास्त आहे प्लास्टिक. त्याच्यानंतर टेक्स्टाईल आहे 19.44%. लिक्विड वेस्ट आहे 17.34%. आणि जे रिमेनिंग आहे अदर वेस्ट ते आहे 3.45%. तर अशा प्रकारे काय आहे बायोमेडिकल वेस्टचं क्लासिफिकेशन आपण करू शकतो. ठीक आहे. तर कोणत्या कोणत्या प्रकारचं वेस्ट किती पर्सेंटेजमध्ये तयार होतं ते आपण इथं दाखवलेलं आहे. याच्यानंतर आहे इम्पॅक्ट्स ऑफ बायोमेडिकल वेस्ट. तर आपण 2 प्रकारे इम्पॅक्ट बघणार आहे. पहिलं बघणार आहोत इम्पॅक्ट ऑन पब्लिक हेल्थ, लोकांच्या आरोग्यावरती त्याचा काय परिणाम होतो. आणि दुसरं बघणार आहोत इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट. ठीक आहे. सो द फर्स्ट इम्पॅक्ट ऑन पब्लिक हेल्थ. तर बायोमेडिकल वेस्टमुळं वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम हे आपल्या लोकांच्या आरोग्यावरती होतात. तर त्याच्यामध्ये आहे नौशा, वॉमिटिंग, आपल्याला मळमळल्यासारखं होतं. ठीक आहे. त्यानंतर लो बर्थ वेट म्हणजे जन्मजात जे बालक आहे त्याचं वजन कमी असणं. त्याच्यानंतर एअरबॉर्न डिसिजेस, हवेमार्फत पसरणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत ते होऊ शकतात. केमिकल पॉयझनिंग. ठीक आहे. त्यानंतर न्यूरोलॉजिकल डिसिजेस
ब्रेन, त्यानंतर स्पायनल कॉर्ड, बरोबर, त्याच्या संबंधी डिसिजेस आहेत ते होऊ शकतात. कॉन्टॅजियस डिसिजेस, संसर्गजन्य रोग होऊ शकतात, कॅन्सर, बरोबर. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम हे आपल्या आरोग्यावरती होतात ड्यू टू बायोमेडिकल वेस्ट. तसंच ॲनिमल्सच्या हेल्थवरती पण त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम होतात. ठीक आहे. सो दीज आर इम्पॅक्ट्स ऑफ बायोमेडिकल वेस्ट ऑन पब्लिक हेल्थ. सो लेट्स सी द इम्पॅक्ट ऑफ बायोमेडिकल वेस्ट ऑन एन्व्हायरमेंट. त्याचे पर्यावरणावरती काय दुष्परिणाम होतात ते आपण बघूयात. तर पहिला आहे बघा, ग्राउंड वॉटर कंटॅमिनेशन. हे बायोमेडिकल वेस्ट जर ग्राउंड वॉटरच्या संपर्कात आलं तर त्याच्यामुळं काय होतं, ते ग्राउंड वॉटर पोल्युटेड होतं, ते वापरण्यायोग्य राहत नाही. त्यानंतर रॅडिओ पोल्युशन आहे, एअरबॉर्न पोल्युटंट्स आहेत, त्याच्यामुळं केमिकल रिॲक्शन होतात आणि त्याच्यामधून एअरबॉर्न पोल्युटंट्स तयार होतात. त्याच्यामुळं एअर पोल्युशन होऊ शकतं आणि सॉईल पोल्युशन होऊ शकतं. ठीक आहे. तर हे काय आहेत बायोमेडिकल वेस्टचे एन्व्हायरमेंटवरती होणारे दुष्परिणाम आहेत. ठीक आहे. याच्यानंतर आपण मेथड्स बघणार आहोत, मेथड्स ऑफ बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. मग हे जे बायोमेडिकल वेस्ट आहे याचे एन्व्हायरमेंटवरती दुष्परिणाम होत आहेत, लोकांच्या आरोग्यावरती दुष्परिणाम होत आहेत. मग त्याचं प्रॉपर डिस्पोजल करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स वापरले जातात. त्यातली पहिली मेथड आहे सिक्युअर्ड लँड फिलिंग. तो जो बायोमेडिकल वेस्ट आहे तो एका पर्टिक्युलर ठिकाणी, ज्याला आपण लँडफिल असं म्हणतो किंवा डंप एरिया म्हणतो, त्या ठिकाणी तो काय केला जातो, जमिनीमध्ये पुरला जातो. एक्सपायरी झालेली औषधं वगैरे असतील तर ते जमिनीमध्ये पुरले जातात. त्याला सिक्युअर्ड लँड फिलिंग असं म्हटलं आहे. त्यानंतर इन्सिनरेशन. ठीक आहे. कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये त्याचं बर्निंग करून तो जो कचरा आहे तो जाळला जातो, त्याला इन्सिनरेशन असं म्हणतात. त्यानंतर श्रेडिंग, पेपर वेस्ट जो आहे त्याचं तुकडे केले जातात, श्रेडिंग म्हणतो त्याला. डीप बरियल, तो जमिनीमध्ये खोल पुरला जातो. ठीक आहे. त्यानंतर ॲटोक्लेविंग आहे. ठीक आहे. तर ॲटोक्लेवमध्ये ते हीट केलं जातं, तो जो कचरा आहे तो हीट केला जातो. त्यानंतर मायक्रोवेविंग आहे आणि केमिकल ट्रीटमेंट आहे. सो दीज आर सम ऑफ द मेथड्स विच आर इम्प्लिमेंटेड फॉर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. ठीक आहे. तर पहिली जी मेथड आहे ती आहे इन्सिनरेशन. इन्सिनरेशन इज अ प्रोसेस ऑफ कम्प्लीट कंबशन. याच्यामध्ये काय केलं जातं, कम्प्लीट कंबशन केलं जातं. सॉलिड वेस्ट जो जनरेट होतो आहे त्याचं कम्प्लीट कंबशन केलं जातं. तर याच्यामध्ये हे जे कंबशन केलं जातं हे अंडर कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट. हा जो बायोमेडिकल वेस्ट तयार होतो आहे तो जाळला जातो. इथे तुम्हाला साईटला दिसत असेल म्युनिसिपल रिफ्यूज इन्सिनरेटर आहे. तर अंडर कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट तो बायोमेडिकल वेस्ट आहे तो जाळला जातो, बर्न केला जातो. तर त्या प्रोसेसला इन्सिनरेशन असं म्हटलेलं आहे. तर त्याचं जे ऑपरेटिंग टेम्परेचर आहे हे साधारणतः 850 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असतं. ठीक आहे. त्याच्यामुळं जो वेस्ट आहे त्याचं व्हॉल्यूम 80 to 95% कमी होतं. ठीक आहे. याच्यामधून आपण काही प्रकारे एनर्जी रिकवर करू शकतो आणि जे टॉक्झिक वेस्ट आहेत त्याचं कंप्लीट डिस्ट्रक्शन आपल्याला याच्यामधून करता येतं. याचे जे बाय प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये ॲश आहे, हीट आणि गॅसेस आहेत. ठीक आहे. तर याच्यामधून जी ॲश तयार होते ते आपण फिलर मटेरियल म्हणून वापरू शकतो किंवा ब्रिक्स तयार करण्यासाठी वापरू शकतो. आणि जी हीट तयार होते ती आपण ॲज अ एनर्जी म्हणून वापरू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे पहिली जी मेथड आहे ती आहे इन्सिनरेशन.
याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा, रिफ्यूज डिराइव्ड फ्यूल. ठीक आहे. आता रिफ्यूज डिराइव्ड फ्यूल ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये आपण RDF असं म्हणणार आहोत. द कंबस्टिबल फ्रॅक्शन ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट जो आहे, इट इज shredded into smaller and more uniform size particles for burning. This is called RDF. जो म्युनिसिपल सॉलिड वेस्ट तयार होतो त्याचं श्रेडिंग केलं जातं, त्याचे तुकडे केले जातात आणि ते तुकडे केल्यामुळे ते बर्न व्हायला इझी होतं. त्याला आपण काय म्हणतो आहे, RDF असं म्हणतो आहे, रिफ्यूज डिराइव्ड फ्यूल असं म्हणतो आहे. ठीक आहे. तर हे जे RDF तयार केलं जातं हे बॉयलरमध्ये बर्न करतात. ठीक आहे. त्याचं तर ते बर्न करायच्या अगोदर त्याचं परत एकदा श्रेडिंग केलं जातं आणि त्याच्यापासून पेलेट्स तयार केले जातात, म्हणजे त्याच्यापासून छोट्या छोट्या गोळ्या तयार केल्या जातात. ठीक आहे. त्याची जी कॅलरिफिक व्हॅल्यू असते ती साधारणतः 4000 किलो कॅलरी पर kg एवढी त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे. म्हणजे ते बर्न करून आपण त्याच्यापासून काय करू शकतो, हीट जनरेट करू शकतो. मग याच्यामध्ये आपण कोल जो आहे या कोलला एक सबस्टिट्यूट, एक पर्याय म्हणून आपण हे RDF यूज करू शकतो, ज्याला आपण रिफ्यूज डिराइव्ड फ्यूल असं म्हणतो आहे. ठीक आहे. ती जी प्रोसेस आहे ती तुम्हाला इथं दाखवलेली आहे बघा. तर हा जो आपला म्युनिसिपल सॉलिड वेस्ट आहे याचं क्रशिंग केलं जातं, ज्याला आपण श्रेडिंग असं म्हणतो आहे. त्यानंतर तो ड्राय केला जातो. ठीक आहे. तो ड्राय केल्यामुळं काय होतं, त्याची जी कॅलरिफिक व्हॅल्यू आहे आणि स्टोरेज कॅपॅबिलिटी आहे ती वाढते. ठीक आहे. त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर परत त्याला क्रश करतात, सेकंडरी क्रशिंग. त्याच्यामुळं त्याचे अजून लहान लहान तुकडे होतात, त्याचं व्हॉल्यूम आहे ते कमी होतं. ठीक आहे. त्यानंतर त्याचे पेलेट्स तयार केले जातात, छोट्या छोट्या गोळ्या बनवल्या जातात. त्याला पेलेटायझिंग असं म्हणतात किंवा पेलेटायझेशन असं म्हणतात. आणि ह्या ज्या पेलेट आहेत त्याला RDF पेलेट्स असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि या पेलेट्स बर्न करून याच्यापासून हीट एनर्जी तयार केली जाते. ठीक आहे. तर बघा आपण आज काय काय बघितलं, बायोमेडिकल वेस्ट म्हणजे काय ते बघितलं, त्याचे सोर्सेस कुठले कुठले आहेत ते बघितलं. त्याच्यानंतर आपण जनरेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट कसा तयार होतो ते बघितलं. कंपोजिशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट, त्याच्यामध्ये काय काय कुठले कुठले पदार्थ असतात, किती प्रमाणामध्ये असतात ते बघितलं. मेथड्स ऑफ बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, कुठल्या कुठल्या प्रकारे आपण त्याला प्रॉपर डिस्पोजल करू शकतो ते बघितलं. ठीक आहे.